प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे स्पष्ट करा. सो एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रॅटेजीज नॉर्मली अडॉप्टेड फॉर स्ट्रेंथनिंग इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. सो प्रशासनामध्ये इथिकल गव्हर्नन्स वाढवायचं असेल, ॲज इट इज कॉन्सेप्ट शिकवलेला, काय काय तुम्ही करू शकता. तर एक कॉन्सेप्ट मी शिकवलेला, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर, नैतिक पायाभूत सुविधा कशा हे करा, सशक्त करा. सो नैतिक पायाभूत सुविधांचा कॉन्सेप्ट पूर्ण लिहून टाकायचा आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला जर नैतिक संरचना वाढवायची असेल तर दोन गोष्टी कराव्या लागतात. एक, चांगली लोक घ्या, इथिकली कॉम्पिटंट लोक. ओके, व्हॅल्यू सिस्टीम वाली लोक घ्या, चांगली लोक. पूजा खोडकर सारखे लोक नको प्रशासनात, तुकाराम मुंडेंसारखे लोक पाहिजेत. चांगल्या व्यक्ती घ्या आणि मग काय, चांगले कायदे बनवा. सो व्हर्च्यू इथिक्स अँड डिओन्टॉलॉजिकल इथिक्स, कॉन्शियन्स ॲज वेल ॲज लॉज, रूल्स, रेग्युलेशन, कायदे, नियम, नियमन आणि चांगले अंतरात्मा, नैतिक अंतरात्मा असलेले लोक, हे दोन सुनिश्चित करावं लागेल. आणि हे करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली जाते, तर पहिलं तुमची सिलेक्शन प्रोसेस. हे जे इथिक्सचा पेपर आहे, तुम्हाला जे ट्रेनिंग दिलं जातं, इथिकल ट्रेनिंग, इथिकल सिलेक्शन, इथिकल गायडन्स, आणि मग कायदे, सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल, ओके, ते कायदे, विसल ब्लोअर ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, ह्याच्यामधून तुम्ही प्रशासनातील उत्तरदायित्व सुनिश्चित करता, पारदर्शकता वाढवता, ई गव्हर्नन्सची मेकॅनिझम आहेत, सगळे ते लिहायचे आहेत तुम्हाला. आणि कोणते अवलंबले जातात, ही धोरणं कशी अवलंबली जातात, आणि नैतिक प्रशासन कसं सुनिश्चित केलं जातं, प्रशासकीय नीतीशास्त्रात पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेला टॉपिक आहे हा. देन प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे स्पष्ट करा. त्याचं थोडा मॉडिफिकेशन आलं. असे काही कायदे सांगा जे सोर्स ऑफ गायडन्स, इथिकल गायडन्स म्हणून प्रशासनात काम करतील. तर त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल 1963, देन महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल 1966, त्याच्यानंतर आत्ता फडणवीस सरकारने मागच्या वर्षी सोशल मीडियाचा कसा वापर करा म्हणून एक नोटिफिकेशन काढली. ते कंडक्ट रूल तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर तुमचे एक व्हॅल्यू सिस्टीम रिलेटेड पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी जो लॉज आहेत की त्याचा काय उद्देश आहे. देन सिटीजन चार्टर ऍक्ट तो आहे. ओके, देन ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम म्हणून एक लॉ आहे. लोकपाल लोकायुक्ता तो कायदा तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, सेकंड ARC वगैरे हे जे असतात ते तुम्हाला नैतिक मार्गदर्शन करतात. सो असे 8-10 कायदे, विसल ब्लोअर लॉ, RTI ऍक्ट वगैरे ते तुम्हाला लिहायचे आहेत की ज्याच्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळणार आहे की त्यांना निर्णय घेताना कसे निर्णय घेतले पाहिजे जास्तीत जास्त लोकांच्या फायद्याचे वगैरे. सो तो पण खूप, हा पण इझी